जाणता नेनता, राम म्हणता तरी जाणता नेनता, हो कायाती भलता कुळहीन, राम म्हणता न लगे आणि कसायास, केले महादोष तीही जळती, राम म्हणी तया नाही जवळी भूत, कैचाय मधूत म्हणता राम, राम म्हणता न लगे आणि कसायास, केले महादोष तीही जळती, राम म्हणता तरी भव सिंधू पार, चुकीर दार म्हणता राम, राम म्हणता न लगे आणि कसायास, केले महादोष तीही जळते, तुका म्हणे हिची सुखाचे साधन, सेवी अमृतपान एका भावी, राम म्हणता न लगे आणि कसायास, केली महादोष तीही जळते, पांडुरंगा करो पांडुरंगा करो,
राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वंशे विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरा अरुणबिम्बफलादरोष्ठात् पुरनेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने मङ्गलभवन मङ्गलहारी फलता कुळहीन राम म्हणता न लगे आणि कसायास केले मादोषती ही जळती. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराया यांचा 5 चरणाचा अभंग असून या भवसागरातून तरुण जाण्याकरता अत्यंत सोपा मार्ग देवाचं नामचिंतन केल्यानंतर जाणून केलं तरी आपण या भवसागरातून तरुण जाणार. नकळत देवाचं नाव आपल्या मुखाला आलं तरी आपण या भवसागरातून तरुण जाणार. तरुण जाण्याकरता नामचिंतन करण्याकरता कुठल्या जातीचा कुठल्या यातीचा कुठल्या धर्माचा हा विचार या ठिकाणी नाही. हो का याती भलता कुळहीन. हो राम म्हणण्याकरता कुठले सायास लागत नाही, कष्ट लागत नाही, सहज आपण नामचिंतन करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात राम म्हणता न लगे आणि कसायास आणि केले महादोष ही जळती. आपल्या हातून जर महादोष घडलेले असतील पण आपण नामचिंतन केल्यानंतर नामचिंतनामध्ये एवढी ताकद आहे, रामनामामध्ये एवढी ताकद आहे. प्रभू रामाचं चिंतन केल्यानंतर महादोष देखील आपल्या जीवनातील जातील. राम म्हणणारा जो नामधारक आहे त्याला भूत बाधा होणार नाही, त्याला यमदूत देखील नेणार नाही. राम म्हणणारा जो आहे तो या भवसागरातून तरुण जाणार. त्याच्या जीवनातील जन्म आणि मरणाची इरधार संपल्याशिवाय राहणार नाही. राम म्हणता तरी भवसिंधू पार चुकेर झार म्हणता राम. आणि आपल्या जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल तर आपण एका भावाने भक्ती भावाने प्रेमाने प्रभू रामचंद्राचं भजन केलं पाहिजे. आपल्या जीवनात सुख आल्याशिवाय राहणार नाही. असा तुकोबरायाचा हा गोड 5 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तुम्ही असा. आपले या पुण्य पावन छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आणि पवनपुत्र हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ओंकारेश्वर महादेव मंदिर, न्यू एसटी कॉलनी एन सिडको येथे वार्षिक परंपरेनुसार याही वर्षी देवभक्ताचा जन्म या ठिकाणी संपन्न होत आहे. प्रभू रामचंद्राचा आज प्रागट्य आहे आणि काल्याच्या दिवशी हनुमंतरायाचं प्रागट्य आहे. काय योगायोग आहे म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. विठ्ठल देवभक्ताचा संगम या ठिकाणी या मंडळीने घडून आणलेला आहे. या नाम सप्ताहामध्ये ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा श्रवण करत आहेत
ते परमपूज्य परम आदरणीय श्रद्धेय हरिभक्तपरायण केशव महाराज चावरे अण्णा हे महात्मे आपल्याला सापडले. खऱ्या अर्थाने आपल्या या एस टी कॉलनीचं भाग्य आहे. या काळामध्ये महाराज वक्ते म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. ही खूप मोठी जमेची बाजू आहे. त्याचबरोबर एकल्याचा नवे केळ म्हणून मेळ मेळविला कीर्तन साथीसाठी गायनाचार्य हरिभक्तपरायण प्रसाद महाराज. त्याचबरोबर नाथ बाबा महाराज वा गोड गायनाचार्य आहे. धीरज महाराज क्षीरसागर. त्याचबरोबर दीपक महाराज इथापे आणि मृदंगाचार्य हरिभक्तपरायण बाळू महाराज वायाळ शिवली गोड या ठिकाणी साथ करण्याकरता जगदीश तोतला महाराज, शिवम मसले महाराज, अगदी सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमच्या बरोबर आलेले रामेश्वर संस्थांचे अध्यक्ष बाबुराव पाटील दर्टे या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्यामुळे मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे ते आमचे हरिभक्तपरायण डॉक्टर सारंगधर पाटील गाडेकर यांच्या वतीने व कल्याण महाराज मसवले यांच्या माध्यमातून मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली आहे. तरी माझ्या दैवापार नाही. सुंदर असा आवाज आपल्या कानावरती माईकच्या माध्यमातून येतो आहे. ती सुंदर साऊंड सिस्टम या ठिकाणी आहे. भगवान महाराज यांची सुंदर साऊंड सिस्टम आहे. त्यांनाही या सप्ताह कमिटीच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. गोड अशी मंडळी सर्व बाल गोपाळ विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विनीकरी बाबा आहे, चौकदार बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणचे विनीकरी बाबा आहे, महिला भगिनी, पुरुष मंडळी आहे. सर्वांना प्रभू रामचंद्राच्या जन्म उत्सवानिमित्त रामनवमी निमित्त या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि कीर्तनाला प्रारंभ करूया. विठ्ठल विठ्ठल. भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आहे. प्रभू रामचंद्र आजच्या तिथीला प्रगट झालेले आहे. का परमात्मा या भूतलावरती अवतार घेतो याचे अनेक कारण साधू संतांनी सांगितलेले आहे. देवानेच कारण सांगितलं. आपण या ठिकाणी कशा करता येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते, अधर्म वाढल्या जातो, अधर्माला सहाय्य करणारे लोक वाढल्या जातात, त्यावेळी धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अहम संभवामी युगे युगे, युगायुगामध्ये मी अवतार घेत असतो. म्हणून महाराज म्हणले धर्म रक्षावया अवतार घेते. भक्तजना. आणि महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट झालेले आहे. आजचा हा रामनवमीचा उत्सव आहे. खऱ्या अर्थाने भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाळ सांगितलेले आहे. पर्व विशेष भागवत धर्मी 5 पर्वकाळ आहे. रामनवमी, नरशे जयंती, वामन जयंती, कृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्र हे भागवत धर्मातले 5 पर्वकाळ आहे. हे 5 पर्वकाळ आणि 24 एकादशी एकूण मिळून किती होतात? 5 आणि 24 29. 20 आणि 9 म्हणजे 20 आणि 9 जे उपवास करतात त्यांना म्हणतात वैष्णव, आहे की नाही? 29 उपवास जे आपल्या जीवनामध्ये करतात त्यांना या ठिकाणी वैष्णव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आज प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव आहे आणि या जन्म उत्सवावरती आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. खऱ्या अर्थाने आजचा हा पहिला दिवस आहे, रामनवमी आहे आणि प्रभू रामचंद्राचाच महिमा सांगणारा आपण या ठिकाणी अभंग निवडलेला आहे. 5ही चरणामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव आलेलं आहे का नाही? पहिल्या चरणात आहे, दुसऱ्या चरणात आहे, तिसऱ्या चरणात आहे, चौथ्या चरणात आहे. फक्त 5व्या शेवटच्या चरणामध्ये नाही. 4ही चरणामध्ये प्रभू रामचंद्राचा महिमा या ठिकाणी महाराज आपल्या पुढे व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल.
रामासारखा पती या जगामध्ये नाही आणि रामासारखा आदर्श महापुरुष देखील या जगामध्ये नाही महाराज. हो, रामासारखा राजा नाही. राम राज्यामध्ये कुत्र्याला देखील न्याय मिळत होता, आपल्या राज्यामध्ये माणसाला मिळाला तयार नाही. हो, रामासारखा राजा नाही, रामासारखा पती नाही. का बरं? रघुकुलरी तसदा चलियाई आणि प्राण जाई पर वचन न जाई. एक वचनी, एक पत्नी आणि एक वाणी असं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे महाराज. एक पत्नी व्रत आहे, एक वाणी व्रत आहे आणि एक वचनी व्रत आहे. रामासारखा पती नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा आदर्श महापुरुष या जगाला दुसरा कोणी लाभू शकत नाही. असं प्रभू रामचंद्राचा हा प्रागट्य उत्सव आहे महाराज. का बरं? धर्माचं रक्षण करण्याकरता परमात्मा येतात. पण पहिलं धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? मुस्लिम धर्म, मराठा धर्म, हिंदू धर्म हा जातीवाद असू शकतो, पण याला धर्म म्हटल्या गेलेलं नाही. धर्म कशाला म्हणतात? एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती आणि एरानुष्ठिती सामान्य सकळ. जी वडीलधारी माणसं आहे, वडील कोणाला म्हणतात मग? एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. आता तुमचे आमचे वडील वेगळे आणि जे ज्ञानोबाने सांगायचे आहे ते वडील वेगळे. एक वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडील मग कोणाला म्हणतात? त्या ठिकाणी ज्ञानोबाच आपल्याला सांगतात, श्रुती स्मृतीचे अर्थ आपुनीचे होऊन मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. जे श्रुतीच्या नवे नवे ते बोलले म्हणजे श्रुती बोलते, ते बोलले म्हणजे त्यांच्या मुखातून वेद बोलतो, ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब आहे. ते बोलले म्हणजे वेद बोलतो, ते बोलले म्हणजे श्रुती बोलते आणि ते बोलल्यानंतरच सर्व त्या ठिकाणी जग आचरण करत त्यांना म्हणतात वडील. अर्थात संत आपले वडील आहे. संत त्यांचं चालणं बोलणं हे सगळं त्या ठिकाणी श्रुतीप्रमाणे आहे, वेदाप्रमाणे आहे आणि ते जे आचरण करतात ते धर्माचंच आचरण करतात. त्यांचं अनुकरण आपण करावं, ते आपले वडील आहेत आणि त्यांनी तो धर्म जोपासला आहे. धर्माची जोपासना करण्याकरता या ठिकाणी साधू संत आलेले आहेत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढावयाना. मग धर्माचं जे पोषण करणारे आहे, धर्माला जे वाढवणारे आहे, धर्माचं जे आचरण करणारे आहे, त्यांना जे त्रास देणारे नास्तिक आहे, दुष्ट आहे, त्यांना भगवान परमात्मा संपवण्याकरता महाराज म्हणतात धर्माचे धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पारिसे भक्तजना. याच्याकरता परमात्मा या ठिकाणी भूतलावरती येत असतो. पर्व काळावरती हा अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस आहे. प्रभू रामचंद्राच्या नामाचा महिमा आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय गाताय. या भवसागरातून तरुण जाण्याकरता महाराज म्हणतात, राम म्हणतात रे जाणता नेनता होकाया ती भरता कोळही. तरुण जाण्याकरता वास्तविक विचार केला तर या भवसागरातून तरुण जाण्याकरता अनेक मार्ग साधू संतांनी सांगितले, शास्त्रांनी सांगितले, या ठिकाणी वेदाने देखील सांगितले. तरुण जाण्याकरता अनेक मार्ग आहे. पहिला मार्ग या जगामध्ये भवसागरातून तरुण जाण्याकरता संसारातून तरुण जायचं आहे का? म्हणे हो. मग पहिला मार्ग आहे योग मार्ग. योग मार्ग आपल्या जीवनामध्ये अवगत केल्यानंतर आपण देवापर्यंत जाऊ शकतो. पण योग मार्ग आपल्या जीवनामध्ये अंगीकार करण्याकरता, अवगत करण्याकरता तेवढी शक्ती आपल्या अंगात आता कलियुगामध्ये राहिलेली नाही. ऐका, योग साधना करून अनेक महापुरुष त्या ठिकाणी देवाला प्राप्त करून घेतले झाले त्या युगामध्ये. पण या कलियुगामध्ये योग साधना करून आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. भवसागरातून आपण तरुण जाऊ शकत नाही. म्हणून या योग साधनावरती या कलियुगामध्ये साधू संतांनी लाल शेरा मारला आहे की नाही. या साधू संतांनी योग मार्गावरती सांगितलं की योग मार्गाने तुम्ही जाऊ नका, कारण योग मार्गाने त्या ठिकाणी देवाकडे तुम्ही जर जाऊ लागले तुमचा वेळ वायाला जाईल, तुमची शक्ती वायाला जाईल, तुमच्या हाताला काहीच लागणार नाही.
योगयागवेदी येनेनो येते योग मार्गाने आपल्याला या कलियुगामध्ये जाता येणार नाही. का बरं? पाही पा लोहाची जणी, जे उचऱ्या पडते खाणे, ते पोट भरणीची प्राणी शुद्धी म्हणून. योगाचं काठिण्य सांगत असताना ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, क्लेशो दिग्तर तेषाम मव्यक्ता सक्त चेतसाम. या श्लोकावरती भाष्य करत असताना ज्ञानोराय म्हणले, योगाची या वाटा जे निघाले गा सुभाटा, तया दुःखाची या वाटा भागाला. त्यांच्या वाट्याला दुःख झालं, परमात्मा तत्व प्राप्त झालं नाही या कलियुगामध्ये. बघा, अन्य युगामध्ये योग साधना करून काही राजे महाराजे लोक देवापर्यंत गेले, भवसागरातून तरुण गेले. त्या राजाचं नाव सांगायचं ठरलं तर धृतराष्ट्र राजा. याने योग साधना केली आणि देवापर्यंत तो गेला. त्याच्या अंगात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद आपल्या अंगात आहे का? त्याच्या अंगातली ताकद सांगू का? त्याच्या अंगात एवढी ताकद होती, त्याने 100 कौरव मारले. कोणी? 100 कौरव नाही मारले त्याचे 100 मुलं भीमाने मारले. ठीक आहे नाही? आता असं आलं, काही ऐकलं काही सांगितलं म्हणजे ऐकून नाही घेतलं म्हणजे मला वाटलं तुम्ही जागे की झोपलेले अजून. बघा, 100 मुलं धृतराष्ट्राचे कोणी मारले? एकट्या भीमाने मारले. आणि ज्याने 100 मुलं आपले मारले त्याच्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये त्याच्याबद्दल क्रोध निर्माण झाला, राग आला. राग, एकट्या भीमाने माझे 100 मुलं मारले म्हणून एक दिवस भीमाला सांगितलं, भीमा मला तुला खूप भेटायची इच्छा आहे, लवकरात लवकर मला भेट. ठीक आहे काका, मी परवाच्या दिवशी तुम्हाला भेटण्याकरता येतो. परवाच्या दिवशी काकाला भेटण्याकरता त्या ठिकाणी भीमदादा निघालेले आहे. भीमदादा भेटण्याकरता निघाल्यानंतर महाराज देवाला कळालं की भीमदादा परवाच्या दिवशी धृतराष्ट्र काकाला भेटण्याकरता जाणार आहे, म्हणून भगवान परमात्म्याने रातोरात पोलादी लोखंडाचा पुतळा त्या ठिकाणी तयार केला. भीमदादा सकाळी सकाळी परवाच्या दिवशी भेटण्याकरता काकाला त्या ठिकाणी मैदानामध्ये महालामध्ये आले, चौकामध्ये उभे राहिले आणि काकाला म्हणू लागले, काका मी आलो, या 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 भीमदादा या, तुम्हाला भेटण्याची मला खूप इच्छा आहे, या म्हणे. भीमदादा पुढे सरसावला आणि काकाला आलिंगन देणार आणि भीमदादाला काका आलिंगन देणार. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने जोरात भीमाला झटका दिला, लांब लोटलं आणि काकाच्या पुढे भीमाचा पुतळा लोखंडाचा लोटला. लोखंडाचा पुतळा लोटल्याबरोबर काकाला असं वाटलं भीमाचे काय की जसा पुतळा दाबला महाराज तर त्याचा भुगा झाला, पोलादी लोखंड त्या ठिकाणी चुरा झाला. भीम पडल्या पडल्या पाहत होता, सकाळचा ज्ञानेश्वरी पारायणाचा नाश्ता माझ्या नशिबात नव्हता. जर याच्या तावडीत मी जर गेलो असतो तर सकाळचा नाश्ता माझ्या नशिबात नव्हता. देवा बरं झालं तू मधी होता म्हणून मी वाचलो, तू जर मधी नसता तर माझं काही खरं नसतं. देव म्हणे मी मध्ये आहे म्हणूनच तुमच्या 5 पांडवाचं बरं आहे, नाही तर तुमचं काही खरं नसतं. मग एवढी ताकद कोणाच्या अंगात? धृतराष्ट्र काकाच्या अंगात.
त्यांनी योग साधना केली आणि तो देवापर्यंत गेला, भवसागरातून धरून गेला. एवढी ताकद आपल्या अंगात राहिली नाही. आपल्या अंगातली ताकद सांगू का? आपण कांद्याची गोणी भरतो भरल्यानंतर 50 किलोची गोणी उचला ना, म्हणून पिंट्याच्या मम्मीला आवाज येतो, पिंट्याची मम्मी कांद्याची गोणी उचलून दे माझ्या डोक्यावर. आता पिंट्याची मम्मी कांद्याची गोणी उचलून द्यायला आल्याबरोबर हा बादर एवढा हुशार, पिंट्याच्या मम्मीच्या डोक्यावरती देतो, हा बिडी फुकत घरी येतो, पण कांद्याची गोणी काही डोक्यावर आणत नाही. एवढीच आपली ताकद झाली महाराज. माणसाच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे, ताकद ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे त्यांनी योग साधना करा. ताकद बघा ना, अहिल्याबाई होळकर ज्या वेळेस सिंहासनावरती बसलेले असताना काय घडलं की एक पहिलवान परराज्यातून आपल्या राज्यामध्ये आला. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सिंहासनावरती राजे अहिल्याबाई होळकरांचे वडील पाहिल्यानंतर तो पहिलवान बोलू लागला, ऐका म्हणे, काय झालं? परराज्यातून मी आलेलो आहे म्हणे. हो, या राजगादीवरती हे महापुरुष सोबत नाही, यांच्या अंगामध्ये ताकद नाही. राजगादीवरती धडधाकड त्या ठिकाणी व्यक्ती पाहिजे, पहिलवान पाहिजे. कारण परकीय आक्रमण जर आलं तर ते परत लावण्याची ताकद अंगामध्ये पाहिजे. या राजगादीवरती हे राजे शोभत नाही, यांना खाली उतरवा आणि मला राजगादीवरती बसवा. असं कोण म्हणलं? कीर्तनकार महाराज नाही, पहिलवान म्हणला राजगादीवरून खाली उतरा, मला राजगादीवरती बसवा. आता राजाने ऐकल्यानंतर एखादा राजा क्रोधित झाला असता, राग आला असता आणि त्याला सांगितलं असतं, हे सैनिकांनो याला कारागृहामध्ये टाका, याला वेळ लागलं, असं म्हणले असते. पण राजे पूर्वग्रामीण विचाराचे होते. त्यांनी विचार केला, हा परराज्यातून आलेला पहिलवान आहे, याला आपली ताकद माहित नाही, काही नाही, म्हणून हा असा बोलणारच आहे. चिंता करू नका, तुम्हाला राजगादीवरती उद्या सकाळी बसवतो. तुम्ही लांबून आलेला, दमलेला आहात, हातपाय धुवा, आपण सोबत जेवण करू आणि सकाळी निर्णय देऊन टाकतो की मला राजगादी आता नको, तुम्हाला सकाळी राजगादीवरती बसवण्यात येणार, तुमचा राज्याभिषेक होणार. असं अहिल्याबाई होळकरांच्या वडिलांनी सांगितल्यानंतर महाराज तो पहिलवान आणि ते राजे सोबत जेवायला बसल्यानंतर घडलं काय? या ठिकाणी सगळे पदार्थ एकत्रित आणून ठेवलेले आहे. ताटामध्ये जो पदार्थ लागेल दोघांनी आपापल्या ताटामध्ये घेतलेले आहे. त्या पदार्थामध्ये एक चटणी नावाचा पदार्थ होता. दोघांनी आपापल्या ताटामध्ये घेतला. वदनी कवळ घेता नाम घेता श्री हरीचे, सहजन होती नाम घेता पुकाजे. हा, त्या ठिकाणी कुंडलिक वरदा हरी विठ्ठल झाली आणि दोघं जेवायला बसल्यानंतर राजांनी विचार केला की दररोज चटणीमध्ये तेल राहायचं, पण आज तेलाचा डब्बा या ठिकाणी दिसत नाही, काय भानगड आहे? इकडं तिकडं पाहिल्यानंतर तेलाचा डब्बा नव्हता, पण तिळाचं पातेलं होतं. तिळाच्या पातेल्यामध्ये राजांनी त्या ठिकाणी अहिल्याबाई होळकरांच्या वडिलांनी हात घातला, मूठभर तीळ घेतले, चटणीवरती मूठ धरलेली आहे आणि कर 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 मूठ दाबल्या बरोबर टप टप त्या ठिकाणी तेलाचे थेंब त्या चटणीवरती गळू लागले. त्या पहिलवानाने पाहिलं, मनगटात एवढी ताकद आहे, तीळ दाबल्यानंतर टप टप तेल त्या ठिकाणी चटणीवरती पडतो. याच मनगटात जर भवानी तलवार हातात आली तर शत्रूवरती किती आक्रमण करत असेल ही तलवार. या राजगादीचे खरे राजे हेच आहे. माझं हे काम या ठिकाणी नाही, ते हात धुवायला उठलं तर अजून परत नाही आलं. त्यांच्या मनगटात ताकद, एवढी ताकद त्यांच्या अंगात आहे. त्यांनी योग साधना करा आणि देवाकडे जा, भवसागरातून धरून जा. एवढी ताकद आहे का? नाही म्हणले आमच्यामध्ये. मग योगया कवितेने नोये सिद्धी, वायाची उपारी धम्मधर्म. वायाचा वेळ घालू नका, व्यर्थ वेळ त्या ठिकाणी घालू नका. फक्त शरीर जर चांगलं राहा वाटत असेल तर योगा करा, शरीर चांगलं राहील, भवसागरातून तरुण जाता येणार नाही. विठ्ठल दुसरा मार्ग आहे तरुण जाण्याकरता. शास्त्राने सांगितलं की यज्ञ केल्यानंतर या भवसागरातून तुम्हाला तरुण जाता येईल. करा मग यज्ञ करायचा म्हटल्यानंतर करतो आम्ही यज्ञ, ठीक आहे. यज्ञ करण्याकरता आपण तयार झालो, पण तुकोबराय म्हणले यज्ञ करण्याकरता तुम्ही तयार आहात,
पण यज्ञ करण्याकरता अशी भूमी पाहिजे की त्या भूमीमध्ये आजपर्यंत गोहत्या नाही घडली पाहिजे. त्या भूमीत नाही, तेवढ्या पंचक्रोशीत गोहत्या नाही घडली पाहिजे. अशी भूमी आपल्याला पाहिजे की ज्या पंचक्रोशीमध्ये आजपर्यंत गोहत्या घडलेली नाही पाहिजे. आहे का अशी भूमी? नाही महाराज. अशी एकही पंचक्रोशी नाही की ज्या ठिकाणी गाय कापली नाही, गोहत्या घडलेली नाही. अशा पंचकृषी आपल्याला सापडणे शक्य नाही. जर सापडलीच योगायोगाने, एवढा खर्च आपण करू शकत नाही. केलाच खर्च तर यज्ञ हे कर्म आहे. कर्मामध्ये कमी अधिकपणा होऊ शकतो, आपल्याला दोष लागू शकतो. आपण यज्ञ केल्यानंतर करून जाऊ असं शाश्वती त्या ठिकाणी नाही महाराज. बघा, नहुष राजाने 99 यज्ञ केले आणि आता त्याला स्वर्गाची प्राप्ती होणार, तेवढ्यामध्ये कर्म चुकलं. ज्ञानोबराय म्हणले, नहुष स्वर्गाधिपती झाला परी राहते भांबवला, तो भुजकत्व पावला नशी काही. अर्जुना, तुला माहित नाही का, नहुष राजाने यज्ञ केले, त्याचा पूर्वजन्म मानवाचा होता, पण कर्म चुकल्यानंतर काय घडलं, त्याला सर्पाच्या योनीला जावं लागलं. असं हे कर्म गहन असल्यामुळे महाराज म्हणले, बाबांनो, यज्ञ मार्गाने देखील आपल्याला या भवसागरातून तरून जाता येणार नाही. चला, हा यज्ञ मार्ग देखील बाजूला करा. योग मार्गाने नाही, यज्ञ मार्गाने नाही, एक ज्ञान मार्ग आहे. या ज्ञान मार्गाने देवापर्यंत आपल्याला जाता येईल किंवा या भवसागरातून तरुण जाता येईल. तरुण जायचंय ज्ञान मार्गाने. जी हा, सांगा म्हणे आम्हाला ज्ञान सांगा म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणले, ज्ञान सांगण्याकरता मी तयार आहे, पण तुमचं पात्र ऐकण्याकरता तयार नाही. काय पात्रता लागते महाराज ज्ञान ऐकण्याकरता? महाराज म्हणले, वैराग्या वाचुनी काही ज्ञानाशी तगलीची नाही. वैराग्याशिवाय ज्ञान आपल्या जीवनामध्ये टिकू शकत नाही. आपल्या जीवनामध्ये वैराग्य असेल तर ज्ञान ऐकण्याचे आपण अधिकारी आहोत. आहे का वैराग्य? लोक म्हणले, महाराज वैराग्य नाही पण वैताग आहे. वैराग नाही पण वैताग आहे. वैताग कशाला म्हणतात? एक दिवस बाप नेहमी म्हणायचा, बाळ्या, काय तुला कळेल मी गेल्यावर, बाळा तुला कळेल मी गेल्यावर, तुला कळेल मी गेल्यावर, तुला कळेल मी गेल्यावर. हे ऐकून मुलगा जरा बोर झाला आणि एक दिवस बाप म्हणलाच, तुला कळेल मी गेल्यावर. असं म्हणल्याबरोबर त्यावेळेस त्या बाळूने लगेच उत्तर दिलं, काय कळायचं ते कळू द्या, तुम्ही एकदा जाऊनच पहा. का म्हणे बाळू, काय कळायचं ते कळू द्या मला, तुम्ही एकदा जाऊन पहा. जाऊन पहा म्हणल्याबरोबर बापाला राग आला, मला मुलगा उलटून बोलला, मला मुलगा उलटून बोलला. बापाने पंढरपूरची वारी जवळ चाललेली होती. महाराज वळकुटी बांधली. दिंडीमध्ये जाण्याकरता बाप निघाला. वळकटी घेऊन बाप निघाल्याबरोबर म्हातारा पाहिला. एवढ्या रागात म्हातारा कधीच नव्हता, पण काय भानगड झाली म्हणून म्हातारा वळकुटी घेऊन निघाल्याबरोबर बाळूला म्हणे, आई, बाळू काय झालं रे? काही नाही आई. नेहमी म्हणायचे म्हणे मला वडील, काय तुला कळेल मी गेल्यावर, तुला कळेल मी गेल्यावर. मी आज बोललोच. काय बोलला? म्हणे मी बोललो, काय कळायचं ते कळू द्या, तुम्ही एकदा जाऊन पहा. असं बोलला तू? जी हा. आता जर बाबा गेले तुझे आणि पंढरपूरला गेले, 4 महिने चातुर्मासला राहिले, तर ऐक ना, बाबा तसे कोरडे चालले नाही म्हणे, कोरडे. त्यांना महिन्याला 40,000 रुपये पेन्शन. म्हातारं कसं ओलय, कोरड नाही. 4 महिने जर राहिले तर किती लाख बुडू राहिले? 1,60,000. 4 महिन्यात एवढा तोटा आहे आपल्याला. मग बाळूच्या लक्षात आला, हा तोटा तर माझ्या लक्षातच नव्हता. मग बापाला जाऊ देऊ नको. बोलला असेल बापी, मग पाया पडकन पहिलं तुझ्या वडिलाला घेऊन ये. 1,40,000 रुपये आपल्या हातातून जाणार आहे. बाबा जर कायमचेच घरी नाही आले, मग आपला सगळा नाश आहे, संसाराची दानादान आहे. असं म्हणे. हो. बाळू म्हणे, आई हे मला काम जमणार नाही, तूच जाय. आता तूच जाय म्हणल्यानंतर म्हातारी निघाली. म्हातारं बायपासनं निघालेलं होतं, पण म्हातारीने मधला मार्ग काढला.
येशीपर्यंत येईपर्यंत म्हाताऱ्याला म्हातारी आडवी झाली. खांद्यावरचा पदर त्या ठिकाणी कमरेला खवला, खांद्यावरती कमरेवरती असे 2 हात म्हातारीचे पाहिल्याबरोबर म्हातारा अर्धा आईस्क्रीम झालं होतं. म्हातारीचे असा हात पाहिल्याबरोबर अर्ध म्हातारा आईस्क्रीम झालं. म्हातारी पाहिल्यानंतर म्हातारं गाल उभा राहिलं आणि म्हातारीने संसारातला वेदांत बाबा पुढे मांडायला सुरुवात केला. संसारातला वेदांत पुढं पंढरपूर कशाला वारीला का बाळू मला बोलला, बाळू बोलला म्हणून पंढरपूरला निघाले. आणि हा काय बोलला 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 म्हणून तुम्ही पंढरपूरला जाण्याकरता निघाले रागाच्या भरात. काय बोलला बोलला करता म्हणे तुम्ही, अहो होता म्हणून बोलला. कळालं की तुम्हाला? नसतात तर कोण बोलला असता आपल्याला? काही मुलं व्हावी म्हणून अनेक प्रयत्न केले तरी त्यांना झाले का नाही? आपल्याला झाला म्हणून बोलला. लेकरू बोललं म्हणजे काय आपण लगेच पंढरपूरची यात्रा करायची असते का? अजिबात नाही. होता म्हणून बोलला. हा म्हणे हा मग काय चला म्हणे घरी. आलं म्हातारं घरी. असं तर आपलं वैराग्य आहे. वैराग्य नाही, वैताग आहे. वैताग आपलं वैराग्य म्हणजे कधी या फांदीहून त्या फांदीवर, कधी त्या फांदीहून या फांदीवर. मरकट वैराग्य आपलं आहे. पण साधू संत म्हणतात जर ज्ञान साधनाने या भवसागरातून तरुण जायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये वैराग्य पाहिजे. कसं वैराग्य पाहिजे? विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाल अग्नी दैसा, दगदगीत ज्वाल अग्नी दैसा. विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेकासहित वैराग्य आपल्या जीवनामध्ये असेल तर ज्ञान या साधनेचे आपण अधिकारी आहे का वैराग्य? नाही. मग या ज्ञान साधनाने देखील या भवसागरातून तरुण आपल्याला जाता येणार नाही. मग आम्हाला तरुण जाता येणारच नाही का? योग साधनेने नाही, यज्ञ साधनेने नाही, ज्ञान साधनेने नाही. मग कोणती साधना केल्यानंतर या ठिकाणी आम्ही भवसागरातून तरुण जाणार? महाराज म्हणले या साधना ज्या सांगितल्या ना, या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्यासी नाली नगरी साधना. या साधनांना या कलियुगामध्ये टीव्ही झालेला आहे. पण महाराज म्हणतात अवघ्या वाटा झाल्यासी कलीन घरी साधन. या साधनाने भवसागरातून तरुण जाता येणार नाही. उचित विधी विधान नकळे नगरे सर्वथा. विधी विधान आपल्याला कळणार नाही, करता येणार नाही.
या बाकीची साधना करू नका, एकच साधन करा. काय करा? भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागविया पापा. भक्तीचा अंगीकार करा, देवाचं नाम चिंतन करा. देवाचं नाम चिंतन केल्यानंतर या भवसागरातून आपण तरुण जाणार, हो तरुण जाणार. अजून एक सवलत तुकोबराय देतात, जर तुम्ही जाणून देवाचं नाम चिंतन केलं तरी भवसागरातून तरुण जाणार, आणि नेणून म्हणजे नकळत जरी देवाचं नाव आपल्या मुखाला आलं तरी तिसऱ्या वर्षाला महाराज आहे जोग महाराज. वा महाराज म्हणतात या साधनाने या भवसागरातून तरुण जाता येणार नाही, पण एक साधन आहे नामचिंतन देवाचं. देवाचं नामचिंतन केल्यानंतर प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर आपण नामधारक झाल्यानंतर महाराज म्हणतात राम म्हणता तरी जाणता नेनता हो काया ती भलता कुळहीन. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात की बाबांनो तुम्ही जाणून नामचिंतन केलं तरी या भवसागरातून तरुण जाणार, आणि नकळत देवाचं नामचिंतन आपल्या मुखाला आलं तरी या भवसागरातून तरुण जाणार. तुम्ही म्हणाल आम्हाला कळलं नाही, तुम्ही जाणून पेढा खाल्ला तरी गोडच लागणार, आणि नकळत तोंडात पाडला तरी कडू कसा लागणार? गोडच लागणार. तुम्ही जाणून विस्तवावरती पाय ठेवला तर चटका बसणार, आणि नकळत जर विस्तावर पाय पाडला तर तो विस्तो म्हणतो का जाऊ दे हा माझा जावा ये नाही, तर चटका बसणार म्हणजे बसणार. तुम्ही इंचवाला जाणून हात लावा तो ठणका देणार म्हणजे देणार, नकळत हात लागू द्या विंचवाला तो ठणका देणार म्हणजे देणार. तसं तुम्ही जाणून नामचिंतन करा
तरी भवसागरातून तरुण जाणार आणि नकळत तुमच्या मुखातून देवाचं नामचिंतन बाहेर येऊ द्या. बसता बसता का होईना लय गुडघे दुखू राहिले, राम 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 राम. आता देवाचं नामचिंतन आहे का नाही, पण गुडघे दुखतात म्हणून राम 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 आहे का नाही. आता या असं न म्हणता फक्त काय म्हणायचं, राम 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 राम. तरी आपण देवा आपण भवसागरातून तरुण जाणार. तुम्ही म्हणा महाराज, जाणून नामचिंतन कोणी केलं आणि नकळत कोणाच्या मुखाला नाम आला आणि कोण या भवसागरातून तरुण गेले. जाणून नामचिंतन करणारे शुकाहन सनत कुमारा आहे का नाही. या धनुर्धरा प्राप्ती उदयसा ज्ञानोबराय म्हणतात, सनकादिकांनी, नारदानी, ध्रुवानी, प्रल्हादजीने जाणून नामचिंतन केलं नाही, या भवसागरातून तरुण गेले. या भक्तांनी जाणून नामचिंतन केलं, भवसागरातून तरुण गेले. आता नकळत कोणाच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन आलं आणि ते या भवसागरातून तरुण गेले. आपण भागवत कथा ऐकलेली. भागवत कथेमध्ये अजामिळ नावाच्या ब्राह्मणाची कथा आहे की नाही. त्या अजामिळ नावाच्या ब्राह्मणाने नको ते पाप केले. तो अगोदर सात्विक होता, धार्मिक होता, पण संगती वाईटाची लागल्यानंतर एक दिवस वाईट दृश्य आपल्या डोळ्याने पाहिलं आणि तेव्हापासून त्याचं जीवन बर्बाद झालं. म्हणून चांगल्याच वस्तू आपल्या डोळ्याने पहा, वाईट गोष्टी आपल्या डोळ्याने पाहू नका. ऐका, एक दिवस वाईट दृश्य त्याने पाहिल्यानंतर तेव्हापासून तो नास्तिक झाला. नको नको ते पापाचरण करू लागला. एवढ्यामध्ये त्याला अनेक मुलं झाले. छोट्या मुलाचं नाव त्याने नारायण ठेवलं. अंतकाळाचा वेळ जवळ आला. यमदूत त्या आत्मदेवाला त्या अजामिळ नावाच्या ब्राह्मणाला नेण्याकरता आले आणि यमदूत पाहिल्यानंतर सगळे दृश्य त्याला डोळ्याने दिसू लागलं. घाबरला, भयभीत झालेला अजामिळ नावाचा ब्राह्मण भीतीपोटी त्या ठिकाणी म्हणू लागला, नारायणा मी जाणार, आता तुझं कसं होणार. नारायणा मी जाणार, आता तुझं कसं होणार. असं म्हणता म्हणता त्याने प्राण सोडला. आणि नारायण भजन यमदूताने ऐकल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला आणि यमदूत निघून गेले. आणि भगवान परमात्म्याचे देवदूत त्या ठिकाणी अजामिळ नावाच्या ब्राह्मणाला नेण्याकरता आले. यमदूतामध्ये आणि देवदूतामध्ये त्या ठिकाणी भांडण झगडा सुरू झाला. भगवत पार्षद म्हणू लागले, हे गिरायक आमचं आहे. यमदूताचे पार्षद यमदूत म्हणू लागले, हे गिरायक आमचं आहे, याने जीवनात काहीच चांगलं केलं नाही, म्हणून आम्ही याला नेण्याकरता आलो. त्या ठिकाणी भगवंताचे पार्षद म्हणले, याने जीवनात काहीच चांगलं केलं नाही, पण मरता मरता एक गोष्ट चांगली केली की याने अंतकाळी ज्याच्या नावाने मुखान तुका म्हणी सुखा पार नाही. अंतकाळाच्या वेळेला मरता मरता जरी देवाचं नाव आलं तरी जमत. मरता मरता यायला पाहिजे ना. म्हणे मग आतापासून कशाला साप्त्याला जायचं, कशाला विना घ्यायचा, कशाला नामचिंतन, कशाला वरंगणी. येईल तेव्हा तो शेवटच्या क्षणी आपण नामचिंतन करू आणि या भवसागरातून तरुण जाऊ. अंतकाळाच्या वेळेला शेवटच्या क्षणी देवाचं नाव येईल का? आयुष्यभर जे केलं तेच येणार, शेवटी देवाचं नाव येणार नाही. बघा, एका माणसाने कधी चांगला वागला नाही, मुलं चांगली निघली. मुलं म्हणले, मरता खेपी का होईना आपल्या बाबाच्या कानावर भजन पडलं पाहिजे, म्हणून भजनी मंडळ बोलवलं. पण म्हातारा असं बिलिंदर होतं. ते म्हणे, काट्यालो काय दांडूला लावला रे, हा काढून द्या यांना. दिली ना भजनी मंडळ काढून. आणि आता काय करा बाबा, बाबाला भजन आवडत नाही, दांगोडा काढून दिला. असं त्या ठिकाणी म्हणू लागल्यानंतर बोला म्हणे, आता काय करावं. बाबाचं भजन पूजन होऊ देणार नाही, कीर्तन होऊ देणार नाही. मग त्या मुलांनी आयडिया केली. असा गहू झाला होता महाराज गावाला, यंदा चांगला आवरेल. असे गहू झाले, पोत्याच्या गंजी लागल्या. आणि गंजी लागल्यानंतर मुलाने आयडिया केली, एक पोतं फाडलं आणि त्यातून त्या ठिकाणी गहू गळायला लागल्यानंतर बाबा काय म्हणणार, पोतं शिवा. शिवा कोणाचं नाव आहे? ओंकारेश्वर भगवंताचं. शिवा म्हटल्यानंतर एकदा जर शिव नाव देवाच्या मुखाला, आपल्या मुखाला जर आलं, वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोधकाम, एका जनार्दनी शिव आणि निवारी कलिकाळाचे देव. कलिकाळाचं भीती आपल्या जीवनातील जाणार एकदा शिवाचं नाव मुखाला आल्यानंतर. बाबाने शिवा म्हटल्याबरोबर आपल्या ठिकाणी बाबाचा उद्धार होणार आणि आपला प्रयोग त्या ठिकाणी चांगला होणार.
म्हणून बाबाच्या देखत ते पोत फाडल्या गेलेलं आहे, गहू गाळी गळायला लागलेले आहे. टपटप गव्हाची धार लागल्यानंतर बाबाने ती गव्हाचं पोत पाहिलं, धार पाहिली आणि जोरात आवाज दिला, अरे कारट्यांनो, तिकडे काय कीर्तनात बसले, पोत फाटलं, पोत्याला टाचा द्या. काय द्या? पोत्याला टाचा द्या. म्हणलं ते शिवा येणारच नाही का? आयुष्यभर जे केलं तेच येणार, शिवा येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवत परिषद म्हणजे आयुष्यभर यांना काही करू द्या, पण याचं दैव चांगलं, प्रारब्ध चांगलं. नारदची भेट झाली होती, शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं होतं. अंतकाळाच्या वेळेला नाव याने आमच्या देवाचं घेतलं, म्हणून आमचं गिराईक आहे. दोघात भांडण झगडा झाला, तो देवाकडे गेला, देवाला सांगू लागले, याने जन्मल्यापासून आतापर्यंत पापच केलं, पण मरतात त्यांनी एकदा देवाचं नाव घेतलं, एका नावाच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याला डायरेक्ट वैकुंठामध्ये घेऊन चालले, हे आम्हाला मान्य नाही. मग उद्यापासून लोक तर आयुष्यभर पाप करतील आणि शेवटच्या क्षणी माळ जप करतील. हे कसं काय तुमच्या शास्त्रात बसतं? आणि शेवटच्या क्षणी का होईना, पण माझं नाव त्याने घेतलं ना, म्हणून मी त्याला माझ्यापर्यंत आणलं. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर. मरता खेपी का होईना त्याने माझं नाव घेतलं. अहो तुमचं नाही घेतलं, त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं आणि स्वतःच्या मुलाला नारायण म्हणून आवाज तो देत होता. त्याने देवाचं नाव पुकारलं का? नाही. नारायण त्याच्या मुलाचं नाव होतं आणि मी जाणार नारायणा तुझं कसं होणार असं ते म्हटलं, पण देवाने त्याच्याकरता अभिमान पाठवलं. मग आता मला सांगा, त्यांनी जाणून नामचिंतन केलं का नेणून न कळत? त्याला काय माहिती देवाचं नाव? तो म्हणे आपल्या मुलाचं नाव नारायण, आवाज द्या. पण देवाने आपलं नाव त्याच्या नावापुढे जोडलं आणि अजामेळ्याचा उद्धार केला. राम म्हणतात रे दानता तिने आपल्या जीवनामध्ये सुंदर पोपट पाळलेला आहे आणि पोपट पाळता पाळता दररोज त्याला खायला त्या पोपटाला सुंदर दाणे काय अमकं काय सुंदर व्यवस्था त्या पोपटाची. आणि एक दिवस त्या पिंगलाचा त्या ठिकाणी अंतकाळ जवळ आला, आता ती मरणार आहे असं तिला कळल्यानंतर ती काय म्हणू लागली, राघवा मी आता जाणार, तुझं कसं होणार? त्या पोपटाला काय म्हणू लागली, तुला उद्या पाणी कोण देणार, तुला दाणे कोण करून देणार, तुझी व्यवस्था कोण करणार, तुला येता जाता कोण पाहणार, आता मी जाणार, राघवा तुझं कसं होणार? राघव तुझं कसं होणार? वरल्याबरोबर तिने प्राण सोडला आणि देवाने तिच्या करता देखील विमान पाठवलं. भक्त म्हणले, देवा वृंद झाला तुझा दरबार. कसा बाबा? पुण्यवंत पातळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पातळ लोकी कीर्तिवानाचा अपमान केला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. पतिव्रता ते व्रता गुंतविली,
वेश्या गणिकाती सत्य लोकांनी कळी स्वकुळा लाविली या धौरुंदाई गोष्टी बरी नाही केली धुंद झाला तुझा दरबार वेश्या गणिका तिच्या करता विमान तू पाठवलं तुझ्या दरबारात न्याय आहे का देव म्हणले माझ्या दरबारात न्यायच आहे तिने मरता केपी माझं नाव घेतलं अहो तुमचं नाही घेतलं मग तिने पोपट पाळलेला होता आणि त्या पोपटाला उद्देशून ती म्हणत होती राघवा मी जाणार तुझं कसं होणार देवाने सांगितलं ते पोपट असो काही असो पण नाव माझं आहे ना रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा पतित पावन सीताराम रघुकुळामध्ये जन्माला आले म्हणून रघुपती राघव हे कौसल्या मातेचं आवडतं नाव होतं कौसल्या माता प्रेमाने आवडीने प्रभू रामचंद्राला राघव म्हणत होती म्हणून रघुपती राघव राजा राम राजा होणार होती राजी झाली म्हणून राजा राम पतित पावन पतित असणारी अहिल्या हिचा उद्धार केला ही पतित झालेली होती तिला पावन केलं म्हणून पतित पावन आणि जनकपूर नगरीमध्ये गेल्यानंतर सीता त्या ठिकाणी धनुष्य उचलला आणि सीतेने प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये माळा घातली म्हणून पतित पावन सीताराम प्रभू रामचंद्र भगवान की म्हणून राघव त्या गणिकेने देवाचं नाम चिंतन केलं जाणून का नेणून झोपल्यात ना तुम्ही जाणून ओ नाटीवाली आई जाणून केला का नेणून नेणून हा या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे नेणून नकळत तिला काय माहिती तर राघव कोणाचं नाव ती पोपटाला आवाज देत होती पण नेणून तिच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं तरी देखील त्या भवसागरातून तरुण गेली म्हणून महाराज म्हणतात तुम्ही जाणून नामचिंतन करा नाहीतर नकळत करा देव आपला उद्धार करणार म्हणजे करणार राम म्हणता तरी जाणता नेनता जाणता म्हणजे ज्ञानी आणि नेनता म्हणजे अज्ञानी ज्ञानी देखील तरे आणि अज्ञानी देखील तरे राम म्हणता तरे जाणता नेनता पुढे म्हणतात होका याती भलता कुळ हीन यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय भेदा भेद भ्रम अमंगल भेद अमंगल सांगितलेला आहे म्हणून महाराज म्हणतात होका याती भलता कुळही या जाती कुठपर्यंत वेगळ्या वेगळ्या जोपर्यंत भागवत धर्माच्या पताकाखाली आपण एकत्रित येत नाही तोपर्यंत जातीवाद आहे
नामचिंतन करण्याचा अधिकार आहे. सकळासी येथे आधी आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कटनट यावे शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे. चोखा मेळा कोणी या जातीचा विचार या ठिकाणी हो का या ती भलता कुळही. ऐका, या जाती कुठपर्यंत वेगळ्या वेगळ्या सांगू का. जसं एक जण लाकडं घेण्याकरता गेला. आता लाकडं घेण्याकरता गेल्यानंतर जो लाकूड विके आहे त्याच्याजवळ भरपूर जातीचे लाकडं होतं. खैऱ्याचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे, बाभळीचं लाकूड आहे, येड्या बाभळीचं आहे, लिंबाचं आहे, आमके सगळ्या लाकडाचा वेगळा वेगळा भाव सांगितला. कोणी लाकूड जो विकणार आहे त्यांनी सगळ्या लाकडाचा वेगळा वेगळा भाव सांगितला. चंदनाच्या लाकडाचा वेगळा भाव, लिंबाच्या लाकडाचा वेगळा भाव, बाभळीच्या लाकडाचा वेगळा भाव, सगळ्या लाकडांचा वेगळा वेगळा भाव सांगितल्यानंतर काहीला फक्त भावच विचारण्याची सवय राहते, घेण्याची सवय नाही, फक्त भावच. कांदे काय भाव, वांगे काय भाव. आता त्या बाईनं पाहिजे याला घ्यायचं नाही, फक्त अंगठी दाखायची. ती सासऱ्याने केलेली. कांदे काय भाव, वांगे काय भाव, आमक काय भाव, टमक काय भाव. आता बाईने ओळखलं याला काय दाखवायची, अंगठी. बाईने काय केलं, तिच्या हातामध्ये दणकड होतं सोन्याचं 20 तोळ्याचं. तिने अशी पदर वर केला, म्हणे वांगे 50 रुपये किलो. असं दणकड पाहिल्याबरोबर त्याने अंगठीच काढली आणि खिशात घातली. गच्चीत घरी आलं, ते वांगे नको कांदे नको. तसं याला विचारायची सवय. अमक्या लाकडाचा काय भाव, टमक्या लाकडाचा काय भाव, सगळा भाव विचारला. हा घरी आला आणि दुसऱ्या दिवशी तिथं गेला. आता दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर विचारलं, चंदनाच्या लाकडाचा भाव, लिंबाच्या लाकडाचा भाव, बाभळीच्या लाकडाचा भाव, खैराच्या लाकडाचा भाव. त्याने सांगितलं सगळ्याचा एकच भाव. म्हणजे सगळ्याचा एकच भाव कस काय, काल तर वेगळे वेगळे सांगितले आणि आज वेगळा एकच भाव कस काय. म्हणजे तुम्ही आले आणि तुम्ही गेल्याबरोबर जशी लाकडाच्या गंजीला आग लागली तर सगळ्या लाकडाचे कोळसे झाले. आता कोळशाचा एकच भाव, वेगळा वेगळा भाव होईल नाही ना. महाराज म्हणतात, खैर चंदन काष्टे ही विवांच्या नातवची घटे, जौन घापती एकवटे अग्नी माझी. काय ज्ञानोबराने दृष्टांत दिला महाराज. जाती कुठपर्यंत वेगळ्या वेगळ्या, खैराची जात वेगळी, चंदनाची जात वेगळी. कुठपर्यंत अग्निरूपी अग्नीमध्ये एकत्रित येत नाही तोपर्यंत जाती वेगळ्या वेगळ्या. एकदा अग्नीमध्ये हे लाकडं एकत्र आले की सगळे एकरूप झाले. अग्निमाची केले, अग्नी होऊन ठेले, काय उरले वेगळे पण मागील ते नाम गुण. अग्नीमध्ये गेल्यानंतर त्यांचं नामगुण शिल्लक राहिला का, सगळा कोळसा झाला महाराज. तसं आपण परमात्मा रूपी अग्नीमध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत आपल्या जाती वेगळ्या वेगळ्या. परमात्मामध्ये आल्यानंतर, परमार्थामध्ये आल्यानंतर सगळ्यांची एकच जात. माझे जातीचे मज भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया. म्हणून महाराज म्हणतात, हो काय ती भलता कुळही. कुठल्या कुळाचा आहे, जातीचा आहे हा विचार त्या ठिकाणी नाही. म्हणून तुम्ही देवाचं नामचिंतन करा. म्हणजे देवाचं नामचिंतन करण्याकरता काही सायास आहे का, कष्ट आहे का. महाराज म्हणले सायास नाही, कष्ट नाही, अभंगाचं दुसरं चरण.
नामचिंतन करण्याकरता, राम म्हणण्याकरता कुठल्या जातीचा आहे, यातीचा आहे हा विचार या ठिकाणी नाही. राम म्हणण्याकरता कुठली सायास लागत नाही, कष्ट पडत नाही. म्हणून महाराज म्हणतात, राम म्हणता न लगे अनेक सायास, आणि केले महादोष तेही जळती. काहीच सायास नाही. बघा, सत्यनारायण करायचा ठरला तर सायास आहे. 5 खारका, 5 वाट्या, 5 बदाम, फलकुंड, त्या ठिकाणी विड्याचे पानं, केळीचे आंब, चौरंग, हा सगळा कुटाने याने करायचा. आणि बायकोने फक्त हाताला हात लावायचा. ठीक आहे, म्हणजे हे सगळं करण्याकरता सायास आहे, पण नामचिंतन करण्याकरता कुठलेही सायास नाही. म्हणून राम म्हणता न लगे अनेक सायास. पुढं म्हणतात की हे महादोष तेही जळती. आपल्या हातून जर महादोष घडले, 5 महादोष सांगितले. चोरी करणं महादोष आहे, गुरुद्वारा गमन करणं महादोष आहे, दारू पिणं महापाप आहे, मांस भक्षण करणं महापाप आहे, आणि चारीच्या संगतीमध्ये जो राहतो तो 5वा महादोषी आहे. हे 5 दोष जरी आपल्या जीवनात घडले, पण आपण नामचिंतन केलं, केले महादोष तेही जळती. अजून देवाचं नामचिंतन केल्यानंतर काय फायदा आहे? महाराज तो फायदा 3ऱ्या चरणामध्ये सांगत असतात. राम म्हणे तया गळे जवळी होता. 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 राम म्हणे रामचंद्राचं नाव मुखामध्ये आल्यानंतर महाराज म्हणतात, राम म्हणितया नाही जवळी भूत कैचा यमदूत म्हणतात. आता भूत नावाची गोष्ट अशी आहे, तिला कोर्टात न्याय नाही आणि दवाखान्यात विलाज नाही. काय बोललो मी? कोर्टात न्याय नाही आणि दवाखान्यात विलाज नाही. पण ज्याला लागलं त्या झाडाची हाल केल्याशिवाय राहत नाही. ते झाडाला गेलं सोड सोड. आता एक जण भूताला वगैरे काही मानत नव्हतं, पण त्याच्या आजोबाने सांगितलं होतं, हे बघा बाळासाहेब जी, अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी गावाच्या खल्लाकडे 2 किलोमीटर वरती जे वडाचं झाड आहे ना, आणि हो अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी रात्रीचा प्रसंग जर येण्याचा त्या ठिकाणून घडला तर रात्री अपरात्री त्या झाडा खालून यायचं नाही असं आजोबांनी सांगितलं. आणि काही महिन्यानंतर त्या झाडा खालून अमावस्याच्या दिवशी येण्याचा योग आला. काळपिट्ट अंधार, किरकिर किरकिर रात्र. आणि महाराज त्या वडाच्या झाडाजवळ आल्यानंतर त्याला आठवलं, आपल्या आजोबांनी सांगितलं होतं अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाकडून यायचं नाही. वडाच्या झाडावर काय राहतं? भूत. भूत राहतं म्हणल्याबरोबर महाराज आता तिथं जवळ आल्यानंतर महाराज त्याच्या पायात होती शिलपर चप्पल. त्याच्या चपलाने एक खडा उडला आणि त्याच्या डोक्यावर पडला. धरलं होता
खडा पडल्याबरोबर भूताने धरलं म्हणल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं हा भूताने वगैरे काही धरलं नाही, काल्पनिक भूत झालं आपल्या डोक्यामध्ये. खडा उडला पायाने, आपल्या डोक्यामध्ये पडला, भूत वगैरे काही नाही. पुढे गेल्यानंतर योगायोगाने रात्रीचा प्रसंग आहे, त्या वडाच्या झाडावर वानर मुकामाला होती. आता एका वानराने दुसऱ्या फांदीवरती उडी मारल्याबरोबर तो म्हणे आता खरंच भूत या वडावर आहे, आता मला भूत पकडणार. वरती पाहिलं तर भूत नव्हती, वानर दिसले. हे म्हणले कसलं भूत काही नाही, हे वानर आहे, वानर आहे. पुढे गेला, वडाच्या झाडाच्या पुढे गेल्यानंतर आता तिथं भूत नव्हतं असं नव्हतंच. आमुषाची रात्र होती, 10-5 भूत जमा झाले, 4 भूताने पकडलं आणि 4 जण म्हणू लागले आता याला कच्चं खायचं का भाजून खायचं. कोणाला? जे भूताला मानत नव्हतं ते कशालाच मानत नव्हतं, देवाला मानत नव्हतं, भूताला काही मानत नव्हतं. काय दुर्दैव मारा, त्या देवाने आपल्याला तोंड दिलं. काही काही माणसं त्याच तोंडाने देव नाही म्हणतात. ज्या देवाने मुखकमल आपल्याला दिलं त्याच मुखकमलातून आपण म्हणतो देव या जगामध्ये नाही. असं त्या ठिकाणी भूत वगैरे काही नाही म्हणे. पण त्या भूताने पकडल्याबरोबर कच्चं खाता का भाजून म्हणल्याबरोबर ते 4 म्हणे नाही आपल्याला भाजूनच खायचं आहे. आणा म्हणे विस्तो आणण्याकरता हे गेले. आता ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता त्याच गावातलं हे होतं. त्या गावामध्ये विस्तो मागण्याकरता गेल्यानंतर घडलं असो नामचिंतनाचा आवाज त्या भूताच्या कानावरती पडल्याबरोबर ते मागच्या मागच पळून आले. मागच्या मागं पळून आल्यानंतर ते बाकीचे 4 जण म्हणे करे आणला का विस्तो, आणि आणला का विस्तो नाही आम्ही वाचून आलो, हे आमचं भाग्य. वाचून आले म्हणे काय झालं म्हणे त्या गावामध्ये ते चालू आहे. ते चालू आहे म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असं भूत म्हणू शकत. जिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे असं म्हणत नाही तिथं ते चालू आहे, त्यांना काय म्हणतात भूत. ते भूत म्हणले तिथं ते चालू आहे. आता ते चालू आहे म्हटल्यानंतर आम्ही विस्तो आणला नाही. आता ज्याला पकडलं तो महाधूर्त होता. ते म्हणणे आपल्याच गावामध्ये हे गेले होते, आपल्या गावामध्ये असं ते काय चालू आहे ज्याला भूत घाबरतात. तो म्हणे मरेपर्यंत आपण जगण्याचा प्रयत्न करू. त्या भूतांना म्हणू लागला तो खरे म्हणे काय आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का म्हणे अजिबात नाही. तुम्हाला काही एक शब्दाने दुखवलं का म्हणे अजिबात नाही. तुम्हाला काही मागितलं का अजिबात नाही. तुम्ही जर मला पकडलं तर मी देखील ते म्हणन म्हणे. काय म्हणाल ते म्हणजे ते भूताला माहित होतं पण याला नव्हतं माहित. पण यांनी वाचण्याकरता प्रयत्न केला की हे काय म्हणतात ते म्हणतात आपण देखील ते म्हणू ना. तुम्ही जर मला पकडलं तर मी देखील ते म्हणन. ते म्हणल्यावर भूताने सोडून दिलं महाराज. हो ते नको म्हणून आम्ही तुला पकडत नाही पण ते म्हणू नको, आम्ही त्याला घाबरतो. मग हे पुढं चालू लागले. महाशय पुढं चालू लागल्यानंतर भूत जवळ येऊ लागले. भूत जवळ आले की हा म्हणायचा येता का जवळ म्हणू का ते. काय म्हणायचा हा येता का जवळ म्हणू का ते. येता का जवळ म्हणू का ते या वाक्यावरती ते गावात आलं. आणि गावात आल्यानंतर मनात विचार केला असं ते काय आहे ज्याला भूत घाबरतात. मी फक्त ते म्हणलो पण असं ते काय आहे ज्याला भूत घाबरतात. ते गावात आल्यानंतर त्याने पाहिलं कीर्तन चालू आहे, नामचिंतन चालू आहे आणि या नामचिंतनाला भूत घाबरतात. हरी उच्चारण मंत्र पै आघात आणि खोली भूत बाधा वेगी. महाराज म्हणतात राम म्हणी तया नाही जवळे भूत कैचा यमधूत म्हणता राम ज्ञानेश्वर माऊली. देवाचं केलं तर 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात राम म्हणता तरी भव सिंधू पार चुकेर दार म्हणता राम. या भव सिंधूतून तरुण जाण्याकरता आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. चुकेर दार येण म्हणजे जन्माला येणं, धार म्हणजे मरण. हे जन्म मरण रूपी येरधार आपली कायमची संपल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता ही जन्म मरणाचं दुःख गेलं पाहिजे, सुख आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे. याच्याकरता आपण काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे हेची सुखाचे साधन सेवी अमृतपान एका भावे. देवाचं नामचिंतन हे सुखाचं साधन आहे, दुःख घालवणार आहे.
या भवसागरातून तरुण नेणारं देवाचं नाव आहे महाराज. म्हणून आपण देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे. अरे हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. रे नाम तेरा, रे नाम तेरा, तेरा रे नाम तेरा, तेरा रे नाम तेरा, तेरा रे नाम तेरा. हो गए, अरे हो गए, अरे हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. कालम की अति न दुखीता, कर्म में सदा लीनता, कर्म में सदा लीनता. हरिनाम करिया लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा. ज्यांनी ज्यांनी नामचिंतन केलं ते या भवसागरातून तरुण गेले महाराज. कोणी कोणी? बरी सभा में द्रुपद दुलारी, कृष्ण द्वारिका नाथ पुकारी. भरलेल्या सभेमध्ये दिशासुनाने द्रौपदी मातेच्या साडीला हात घातला, पण तिने देवाचं नाम चिंतन केलं. परिणाम बढ़ गया चीरा अपार लेकर नाम तेरा, नाम तेरा रे नाम तेरा, नाम तेरा रे नाम तेरा. अरे हो गई भव से पार लेकर नाम तेरा. ऐका ना, नल नील जाती के वानर. नल नील नावाचे दोन वानर सेनामध्ये होते, प्रभू रामचंद्राच्या सैनिकामध्ये होते. काय त्यांच्या हातात ताकद होती? नल नील जाती के वानर. पण राम नामाची ताकद. राम नाम लिखत या शिलापर. नाव फक्त शिलेवरती दगडावरती राम नाम लिहिल्या गेलं. परिणाम अरे हो गए सेना पार लेकर नाम तेरा. अरे हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हे भवसागरातून देवाचं नाम चिंतन केल्यानंतर तरुण गेले. म्हणून महाराज म्हणतात, राम म्हणतात तरी जाणता नेनता, हो कायाती बलता कुळहीन. राम म्हणता न लगे अनेक सायास, गेले महादोषती ही जळती. म्हणून फावलेल्या वेळामध्ये आपल्या जीवनामध्ये सतत देवाचं नामचिंतन असावं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, आले भागाते करीतो, नाम तुझे उच्चारितो. साधू संतांनी कर्म सोडण्याची गरज नाही, कर्म सोडण्याचं सांगितलेलं नाही. कर्म करत असताना देवाचं नामचिंतन करा. कर्माला जो प्राधान्य देतो देव त्याला त्या ठिकाणी सहकार्य करतो. कर्म चोखोबरायांनी सोडलं नाही, देव त्यांच्या करता गेला महाराज. कर्म सज्जन कसायने सोडला नाही. सज्जन कसाया विको लागे मास, माया सावत्या असं खुरपू लागे. कर्माला प्राधान्य देणारे संत मंडळी होते. पण काम सोडू नका, कामामध्ये देवाचं नाम चिंतन करा, कामामध्ये देवाला पहा. म्हणून कर्म ईशो भजावा, कर्मण्यवाधिकार रस्ते मा फलेषु कदाचन. म्हणून महाराज म्हणतात, या कर्माला देव माना, देवाचं नाम चिंतन करा. निश्चित आपण या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. ज्या साधू संतांनी आपल्याला देवाचं नाव चिंतन सांगितलं त्यांचं आपण भजन केलं. देवाचं नामचिंतन कसं केलं पाहिजे? जो देव आपल्याला आवडेल त्या देवाचं नामचिंतन करा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हा मंत्र साधू संतांनी आपल्याला सांगितला. भलत्या साधूच्या भोंदूच्या नादी अजिबात लागू नका रे बाबा. एक एक चिचुका एका लाखाचा विकला रे. म्हणून अहो आपण महाराष्ट्रात आहे, ज्ञानोबा तुकोबरायांच्या
300 वर्षापूर्वी आपल्याला तुकोबरायांनी सांगितलं की 900 कन्या पुत्र होती तरी करणे लागे पती. हे तुकोबरायांचे वाक्य आहे. आणि मनगटात धमक ठेवली पाहिजे आणि कर्म करत राहिलं पाहिजे. हा हात दाखवून रेषा पाहून भविष्य पाहून कर्म प्रारब्ध बदलत नसतं हे तुकोबरायांनी सांगितलं की नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. हा तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे. ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र असताना देखील आपली फसवणूक होते आहे. मानायचं असेल तर तुकोबरायाला माना, मानायचं असेल तर ज्ञानोबरायांना माना. आम्हाला देखील मानू नका. आम्ही धर्म प्रचारक आहोत, संत अजिबात नाही. म्हणून मानायचं ज्ञानोबा तुकोबरायांना. तुकाराम तुकाराम तुकाराम. यथामध्ये यथावकाश आपला वेळ संपुष्टात आलेला आहे. झालेली सेवा, सेवेला विराम देण्यापूर्वी गोड आपण ही सगळी मंडळी आमच्या डॉक्टर साहेबांच्या आग्रहामुळे या ठिकाणी तुमच्या दर्शनाची योग आला. ही सगळी मंडळी समाजसेवा करणारी आहे महाराज. हो, खऱ्या अर्थाने या नामसप्ताहामध्ये त्यांची पंगत देखील आहे. आणि महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे चावऱ्यांनाचे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गोड गुणीजन मंडळी, गोड साऊंड सिस्टमवाले, वाजवणारे, गाणारे पुरुष मंडळी, ट्रस्ट मंडळ, सप्ताह समिती, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊया. महिला भगिनी पहिल्या दिवशी या ठिकाणी जास्त संख्येने उपस्थित आहे. पुरुष मंडळीने देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांना सप्ताह कमिटीच्या वतीने धन्यवाद देऊया आणि झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करूया. विठ्ठल जय जय जय.